तर मित्रांनो तुम्ही म्हशांच्या आले काय कुटाणा करू राहिले नेमकं. तर मित्रांनो विषय असा होता, रात्री ना लय टाइम झाल्यामुळे आपण गणेगाव मध्ये झोपलो होतो बरं का. लगेच आपण सगळ्यात पहिले आपला ट्रॅक्टर पुसून घेतला भाऊ. चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. आता तुम्ही म्हणशाल तुम्ही मंजिल नेमकं हाय कोणची. तर आपली मंजिल फक्त कारखाना आणि फड बस एवढंच बरं का. आणि सकाळी सकाळीच मोरचे दर्शन झाले भाऊ आज तर. आपल्या ट्रॅक्टर मध्ये लोड मापात होता त्याच्यामुळे आज काय टोचनची गरज नाही पडली भाऊ आपल्याला. आपल्या जॉनी वन आणि जॉनी टू ला तर नाही पडली बरं का गरज, पण मग बाकीच्या मित्रांना टोचनची गरज आहे त्याच्यामुळे मुंडका घेऊन निघलो भाऊ मग खाली. आणि याला नेमकं व्हिडिओ मध्ये यायला आवडू राहिलं का ट्रॅक्टर आवडू राहिलं तेच कळा ना भाऊ मला तर. ट्रेलर सोडून येत नाही तर आपले बाकीचे मित्र पण आलेले भाऊ इथं. आणि थंडीचे दिवस लागल्यावर तुम्हाला हे अशी एलियन बघायला भेटते बरं का, ते पण नाचणारा एलियन. आणि आज आपण एका ट्रॅक्टरनंच 3 ट्रॅक्टर टोचन करणार बरं का. तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायचा तर युट्यूब वर पूर्ण व्हिडिओ आहे बरं का. फायनली मग 3 ट्रॅक्टर एकदाच ओढले निघलो भाऊ मग परत कारखान्याकडे. आणि तुम्हाला तर माहिती आहे घाटात आल्यावर पहिले आपण या देवाचं दर्शन करतो. मग आता घाटात उतरायचं म्हणल्यावर आपली जॉनी वनचे टेलर आणि ते देऊ म्हणलं सोडून. मग अशा प्रकारे मस्त पैकी टोचन करून घेतलं. चला म्हणलं आता घेऊ दमन खाली उतरून. फायनली मग आपण सगळे ट्रॅक्टर उतरून गेले. चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. चाल आज काय बारकी बिडी मोठे बिडील काय आवरणच भाऊ. जोपर्यंत आपल्याला बिड्या दिसत नाही तोपर्यंत आपल्या मनाला शांतीच भेटत नाही भाऊ. कारखान्यावर आले नंबर बिंबर लावला तर आपल्या पुढे एक बी वाहन नाही दाखी ना भाऊ. चायला दरवर्षी मोकार वाहन राहायचे पण यंदाच्या सीझनला काय गडबड होईल काय कळा ना भाऊ मला तर. डायरेक्ट मग लगेच मस्त पैकी काटावर घेतलं आणि पहिले काटा बिटा केला बरं का. ट्रॅक्टर चालवायला तर काही नाही वाटत बरं का, पण इथं आल्यावर रस्त्या सोडायला ना मोकार जीवर येतो. कारण की रस्त्या सोडताना मोकार यांना द्यावा लागतो तेव्हा रस्त्या निघाते. लगेच हॉटेलवर आलो पहिले मस्तपैकी तोंड बिंड धुवून गरम गरम चहा घेतल्या भाऊ. चहा बे पिऊन येत नाही तर कोणतरी ट्रॅक्टर लावलं क्रेन खाली. आणि ज्यांनी क्रेन खाली ट्रॅक्टर लावलं ते दोघे हे बरं का. एक टेलर तर झालता बरं का खाली. मग काय मस्तपैकी शेवटची साखळी बी उकलून घेतली. चहाला मला तर हेच कळत नाही भाऊ, एवढा जड भार आहे क्रेन सहज उकलून घेत. आणि आपल्या मित्राला जीवर येईल का काय येईल काय नाही भाऊ, मोकार गाळायला सारखा चालू राहिला. आणि ह्या मित्राचा काय विषय ते मला बी नाही माहिती बरं का, पण मला तास वाट राहिला ताकू राहिला काय माहिती. आणि इथं एल्डिंगचं काम चालू असल्यामुळे खाली जाळच लागला भाऊ डायरेक्ट. फायनली मग आपला जॉनी वन आणि जॉनी टू खाली झालं भाऊ. चला मग काय घेऊ पहिले काटा करून. आणि आम्ही येताना तर सोबत असतोच पण मग काटा करताना सुद्धा सोबतच येऊ. वजन काय लय नव्हतं आलं बरं का, 22 टन 562 किलो. मग आपल्या जोडीदारांचा ट्रॅक्टर खाली असतो तोपर्यंत येऊ म्हणलं साखर बेकर खाऊन. साखर तर काय दिसना नाही भाऊ, पण लोखंडच मोकर दिसू राहिले इकडे. हे नेमकं काय बिंगतंय तुम्हाला जर माहित असेल ना कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. फायनली मग बऱ्याचशा मध्ये आल्यावर आपल्याला भेटलीच भाऊ साखर खायला. ताज्या साखर मध्ये दुकानातल्या साखर मध्ये फरक तर कळालाच भाऊ आपल्याला. चला मग काय घेऊ डिझेल टाकून. पंपावर मस्त पैकी आलो बरं का. आपल्या मित्रांना पण व्हिडिओ मध्ये घेतलं. फायनली मग डिझेल टाकून घेतल्यावर आपण निघलो भाऊ आपल्या मंजिलकडे. आणि या कुत्र्याला पाहिल्यावर आपल्याला आपल्या जॅकीचीच ध्यान आले. आणि हे कुत्रा कोणत्या कंपनीचं आहे ते मला बी कळा ना भाऊ. तोंड तर इतकं लंब आहे ना बार मापाच्या बाहेर. अय यार गाडीवर बसतो काय आता तू. चाल याचं तर अवघडच काम आहे भाऊ. तर मित्रांनो व्हिडिओला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.